दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत कोलडोंगरी परिसरामध्ये. अंधेरी पूर्व आणि तिथली ओम साई गंगा सोसायटी आणि त्यामध्ये राहणाऱ्या दोघींना भेटणार आहोत. सुनबाई आहेत स्वाती साने आणि सासूबाई आहेत सुनंदा साने. सुखाच्या ब्रशने रंगेल चित्र संसाराचे, होम मिनिस्टर घट्ट करेल नाते सासू सुनेचे. होम मिनिस्टर जोडतो नातं सासू सुनांचं. आपल्याला झेपती येईल तेवढेच उपवास करावे. सुखी संसारासाठी उपास केलेच पाहिजे. सुख म्हणाल तर ते मान्यात असतं. घरचा न्याय सासूनेच करावा. छान, म्हणूनच मुलांना झुकतं माप मिळतं. सुनाला नाही गप्पातून येईल कसं काय जिंकेल बैठणीचा खेळ. तुमच्याच सेवेत निघून जातोय वेळ, तरीही सुनच जिंकेल आजच्या पैठणीचा खेळ. पैठणी माझीच, पैठणी सुनेचीच. नमस्कार. नमस्कार. एक अक्षर देतो, उखाणा घ्या. म. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, शरदरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. आणि उशीर झाला की काढते मी त्यांना घराबाहेर. चला, ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. आई तुम्ही एक उखाणा घ्या. आया मला आया का घ्या ना, घ्या ना. असं काय घ्या घ्या. शंकरच्या पिंडीवर बेल वाहते. घ्या 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 घ्या. हा, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून हा, आणि शंकराचं नाव घेते. शंकररावांचं नाव घेते. वा वा. नाही, हे हा उखाणा या घरात अगदी बरोबर आहे. त्या सगळ्यांचा मान राखलेला आहे. कारण पुढचं वाक्य या बोलायच्या आधी प्रत्येक घरातल्या प्रत्येकीने म्हटलेलं आहे. तेव्हा आता वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. अच्छा, हे माझे मिस्टर नमस्कार. शरद साने, माझे सासरे नमस्कार. शंकर साने, आई नमस्कार. आई सुनंदा साने, माझी मुलगी श्वेता, नमस्कार. मुलगा सुयश, बरं नमस्कार. माझी मावशी, नमस्कार. ही माझी भाऊजे, नमस्कार. हे माझी जाऊबाई, माझे दीर नमस्कार. आणि हा आमचा सगळा परिवार. माझे वडील हे हा, मागे बाबा, आहेत. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 तुमचं कुठलं गाव, माहेर कुठे? माहेर इंदापूर. इंदापूर. आणि तुमचं गाव कुठलं? उंबर्डी. आणि मग कोणी स्थळ सुचवलं तुमचं तेव्हा? आमच्या सोयऱ्या पाहुण्यामधून ना माहिती आणली आणि ठरलं. मग बघायचा कार्यक्रम कुठे झाला तेव्हा? पोरीबंदरला. बोरी बंदर. तिकडे तुम्ही कशाला आला होता? पहिले राहत होतो आम्ही तिथे राहत होते. आणि मग गावाला मग गावी गेले. नंतर गावी गेले का हो? लग्न ठरवलं टायमाला. तेव्हा गावी नेलं तुम्हाला? तुम्ही मुंबईत कधी आले? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. आणि कुठे राहायचात तुम्ही? लालबागला आमच्या चुलत्याकडे राहत होतो. मला इकडे घरबार काय नाही. मुंबईत केवढं घर होतं ते चुलत्यांचं? चुलत्यांचं काय हे असं चालीमध्ये राहणार लालबागला घर. मग तुम्ही झोपायचे वगैरे कुठे? घरात की घराच्या बाहेर? नाही, गॅलरीमध्ये. नाही तर कधी नाही जागा मिळाला तर आपला एक बिछाना घेतला गेला फुटपाथला, सकाळी उठून आला. हालत भयंकर खराब त्या टायमाला. तेव्हा दिवस खूप खराब होते. खराब होत. मग लग्न झालं का नोकरी करत होता तुम्ही? नोकरी म्हणजे हा. शाळा स्कूलची बस, तिकडे बसमध्ये पोरं भरायची आणि काढायची, एवढं काम. त्याच्यानंतर मला ते ड्रायव्हिंग मला त्या ड्रायव्हरने शिकवलं. पण तेव्हा पगार किती होता? पगार काय हो, मला 55 रुपये महिन्याला पगार. 55 रुपये महिन्याला पगार? महिन्याला पगार. तुम्ही टॅक्सी वगैरे चालवायचे? हो, 35 वर्ष 30 वर्ष मी टॅक्सी चालवली. वा. आणि मग आणि 32 वर्ष एकट्यानेच गाडी चालवली, कधी ड्रायव्हर ठेवला. 32 वर्ष. किती कष्ट केले तुम्ही? हा, कष्ट मी सांगू शकत नाही. आता सांगायला गेलं नाही, डोळ्याला पाणी येईल. भयंकर कष्ट.
आणि एकच, कष्ट करताना कोणाचे 2 पैसे बुडवले नाहीत, 2 पैसे कोणाकडून घेतले नाहीत. आपलं जे मिळेल तेवढ्यामध्ये घर चालवायचं. मग यांनी कशी साथ दिली तुम्हाला? चांगली साथ दिली. तिच्या साथीमुळे तर मी पुढे आलो. तिने जर साथ दिली नसते तर माझा काय टिकावं लागणार आहे हो. एकमेकांची काळजी घेत घेत हा. संसाराची गाडी सुरू झाली. मी इथपर्यंत पोहोचलो. पण आता समाधानी आहात तुम्ही? समाधान. एकदम मस्त. बरं, तुमचे कसं जमलं हो दोघांचं? अरेंज मॅरेज. कुठे बघितलं? सोलापूर. लहान मामी आणि याची मावशी हा, त्यांनीच जुळवलं. घडवलं. तुम्ही कुठे सोलापूरला होता? सोलापुरात आणि मग आता लग्न होऊन किती वर्ष झाली 18 तुमचं? वर्ष झाली. 18 वर्ष. हो. 18 वर्ष कोण म्हणजे कोणाला ओरडतं दोघांपैकी? मीच ओरडते. हा, तुम्हीच ओरडता का हो? आपण शांत. तुम्ही शांत. स्वभाव तापट आहे? थोडाफार आहे. बरं, काय सुनेने स्वभावात काय बदललं पाहिजे का हो? काय नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. काय बदलायला नको? काय नको आहे ते बरोबर आहे. चिडत राहा मुलावर, काय म्हणणं नाही आईचं. आणि आईने काय बदललं पाहिजे? आईंचा उपवास. उपवास काय म्हणजे या वयातही उपवास करतात. ते कमी केलं ते पाहिजे. कमी केलं. बरोबर. वयाच्या उपवास मानाने कमी झेपत करा. नाही. मी प्रश्न विचारतो 2 गटांना. सुनबाई, मला सांगा, 50 वर्षाच्या संसारात सासूबाईंनी कोणती प्रथा कधीच मोडली नाही? पूजेची. पूजेची. सकाळी उठल्याबरोबर आधी त्यांना पूजा लागते. पूजा वगैरे सगळं केल्याशिवाय त्या चहाही घेत नाहीत. नाही घेत अजिबात. पण त्याच्याचमुळे ती तर प्रथा. हो हो, ते आशीर्वाद मान्यच मिळाले या आहे. घराला. चला, त्यामुळे हा 1 गुण तुम्हाला मिळाला. पुढचा प्रश्न, लग्नानंतर तुमच्यामुळे तुमच्या पतीमध्ये कोणता बदल झाला असं सासूबाईंना वाटतं? थोडंसं स्पष्ट बोलत असतील पूर्वी. आणि नाही, आता आधी तेव्हा बोलतच नव्हते, आता थोडेसे बोलत. काय बोलतायत बघा. उत्तर चुकलं. काय बदल झाला सांगा सासूबाई? पहिले बडबड होते, पण एवढे बडबड नव्हते. आता? आता बायको आल्या आता शांत आहे. बायकोने शांत करून टाकलं मुलाला. चला, हा, त्यामुळे हा गुण गेला. सासूबाई, तुम्ही सांगा, सुनबाई झोपली असताना तुम्ही विचारलेल्या कोणत्या प्रश्नाचं सुनबाईंना हसू येतं? नाही माहिती? वेळ संपली. काय त्यांना सवय आहे की एखादी गोष्ट समोर दिसत असली तरी त्या विचारत राहतात. की म्हणजे मी समजा झोपली तरी त्या विचारतात, झोपलीस का तू? किंवा मग आम्ही कामावर जातो रोज दोघेही, तरी त्या मुलांना येऊन विचारणार की अरे मम्मी कामाला गेली का तुझे? पप्पा कामाला गेलेत का तुझे? सुयश नाही का आणखीन शाळेत ना आला किंवा शाळेत गेला? ही त्यांची सवय आहे. त्याचं आम्हाला मग हसू येतं. ते उठवत नाही. बरोबर. असं ते उठवत नाही, उठवायचं नाही. झोपून राहतो मी दिवस. पुढचा प्रश्न सांगा, तुम्ही काय कमी करावं असं सुनबाईंना वाटतं? तुम्ही काय कमी करायला पाहिजे असं त्यांना वाटतं? उपवास कमी करावा. अभिनंदन, 1 गुण मिळाला. सासरीबाई, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्या पत्नीचं मुंबईतलं आवडतं ठिकाण कुठलं यांचं? जुहूची चौपाटी. बाकी टाइमच नाही. पण टॅक्सीतून तुम्ही फिरायला नेलं की त्यांना? हो, टॅक्सी नाही, मग काय चालत थोडं नेणार. आणि चौपाटीवर गेल्यावर काय खायतात की काय नाही, खाली बेल खायची, ते बी बांधून घे. गाडी उभी नाही राहिली, गाडी चालवता खायचं आणि घरी यायचं. मग चौपाटी काय फक्त जाता जाता दिसेल तेवढीच. हा, बरं केलं. जास्त दाखवलीस तिथं संपली असती. म्हणजे चालून तिला फिरवायचं चौपाटीला, तेवढा टाइम नव्हता. नाही, बरोबर. तेवढ्यात भाडं आला की नशीब, भाडं आल्यावर यांना उतरवून नाही गेला. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, मला सांगा, तुमच्या वागण्यात कोणत्या ऍक्टरची लकब आहे असं तुमच्या पत्नीला वाटतं? अमोल पालेकर. अरे वा, अभिनंदन. कशी वाटणी कशी केली आहे घरातल्यांची जरा सांगा. माझी वहिनी इकडे. माझी जाऊबाई, व्हेरी गुड. माझी मैत्रीण, वा, ती पण माझी मैत्रीण, माझ्या नणन. नाही, सगळ्या नणन जाऊ बिऊ सगळे इकडे घेतले. बरं, इकडे कोण दिले? मुलगी तिकडे आहे, मुलगी मावशी इकडे. आणि मावशी आहे, मुलगा माझा तिथे आहे, माझे वडील तिथे आहेत, दीर आहेत, काकू आहे, काकू सासू आहेत माझ्या. मस्त मस्त, छान सुंदर. 2 असे गट तयार झालेले आहेत. आणि आता माझा चर्चेचा विषय आहे की उपवास करणं योग्य की कष्ट केले पाहिजेत? तुमचं काय म्हणणं आहे? कष्ट पण केले पाहिजे आणि उपवास पण केले पाहिजे. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? कष्ट महत्वाचे आहेत, कारण आजकालच्या उपवास महत्वाचा नाही, उपवासही महत्वाचा आहे, पण कष्ट का महत्वाचे? तर मुलांसाठी खर्च जो आहे तो आज आम्ही बाहेर पडलो तर तो आम्ही जमा करू शकणार आहोत. करेक्ट. आणि त्यासाठी बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी दगदग पण तेवढीच आहे. त्यामुळे आम्ही उपवास नाही करत. मनापासून देवाची भक्ती करतोय, पण उपवास करायला नाही जमत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की उपवास महत्वाचा नाहीये, कष्ट करणं महत्वाचं आहे. काय म्हणताय? हो, कारण कष्ट केले तरच आपलं पुढचं आयुष्य सुरळीत होऊ शकतं, मुलांचं भविष्य. तुमचं काय म्हणणं आहे?
माझं म्हणणं हे की म्हणजे सासू उपवास करते ना, मग सून काम करते, त्यामुळे दोन्ही आहे. म्हणजे उपवास सुनेने करायचा आहे नाही म्हणजे देवाची पण साथ सुनाने करायचा की नाही उपवास? नाही. सून काम करत असेल बाहेरचं तर ते उपवास नाही करायचा. नाही करायचं. बरं, तुझं काय म्हणणं आहे बाळा? सेम तसंच आईने नाही करावं कारण की आणि आजीने करावा. नाही तसं नाही म्हणजे काय नातू आहे नातू. बरं, तुमचं काय म्हणणं आहे बाबा? कष्ट जास्त. मी कष्ट केले म्हणून मी सांगतो. कष्ट हा कष्ट. मी भक्ती नाही केली, मी पूजा नाही करत. पूजेचं काम ही हे करायचं. आपले नमस्कार नमस्कारातो करायचे निघून जायचो. मला टाइमच नाही ना पूजा बरोबर करायला. आहे. आणि तुम्ही कामाला देव मानलं होतं हा त्यामुळे हा कष्ट. वा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कष्टच केले पाहिजे जास्त. उपवास नको करा. उपवास करा पण जेवढं झेपेल तुम्ही तेवढंच करा. केलेलं नाही जेवढं झेपेल तेवढं करायचं, पण जेवढे कष्ट करू तेवढं जास्त चांगलं आपल्यासाठी. तुमचं काय म्हणणं आहे? उपवास करायचे पण भाऊ ठराविक जे म्हणजे? आपल्या भूक लागली की उपवास बंद. हा. हा? नाही, आता भूक लागली, आता उपवास संपला माझा. असं सोयीनं सोडायचा उपवास. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? उपवास करायला पाहिजे, हा, कष्ट करायलाच पाहिजे. पण काय उपासाला प्राधान्य द्यायचं की कष्टाला? कष्ट करायलाच पाहिजे. ही प्रत्येकाची मतं आहेत. हे कागद घ्या आणि यामध्ये आपापली मतं लिहायची. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासूबाई म्हणजे प्राधान्य उपवासाला द्यायचं की कष्टाला घ्या. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आणि आता प्रश्न, पाळणाघर कोणाचं चांगलं चालेल या दोघींपैकी? म्हणजे लहान मुलांना दोघींपैकी कोण चांगलं सांभाळेल? चला, हा गुण सासूबाईंना मिळाला. कोणाच्या पर्समध्ये कामाच्या वस्तू जास्त असतील? या दोघींपैकी कोणाच्या पर्समध्ये कामाच्या वस्तू जास्त असतील? काय म्हणजे कामाच्या म्हणजे काय काय वस्तू असतील असं तुम्हाला वाटतं? सांगा. सर्व म्हणजे काही पाणी वगैरे जे पाणी, पेन पेपर लिपस्टिक आणि काय? औषध मोबाईल. म्हणजे मिस्टरांना पण ठेवत नाहीत. पण चला, एक गुण मिळाला. राहणार नाही तो, हा, राहणार नाहीत ना. नाही तर गोंता घेऊन फिरा ना. कोणाच्या अंगाईने खरंच छान झोप येईल? या दोघींपैकी कोणी अंगाई गायली तर छान झोप लागेल? सासूबाई. 2 1 2 3 4 5 6 जण म्हणतात सासूबाई. तुम्हाला काय अजून झोपवायचं अंगाई म्हणून सासूबाईंनी? आणि हा म्हणतात सूनबाई, कारण सासूबाईचा आवाज ऐकलं की झोप उडते. अभिनंदन. घर सजावटीचं बक्षीस कोणाला द्या? या दोघींपैकी घर सजावटीचं बक्षीस सून. सगळे सून. हा, तुम्ही बसून राहा फक्त. आणि आता मला सांगा, कोण जिंकेल आजच्या भागातली पैठणी? ही सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. विषय होता की उपवास केले पाहिजेत आजच्या पिढीने की कष्ट केले पाहिजेत? बरोबर की नाही? तुमचं म्हणणं आहे उपवास केले पाहिजे आणि यांचं म्हणणं आहे कष्ट केले पाहिजे. कष्ट पण केले पाहिजे, उपवास पण केले. अरे हो ना, चिडू नका ना. आणि ही सगळ्यांची मतं आली आहेत. कोणाला सूनबाईंचं बरोबर वाटतंय तर कोणाला सासूबाईंचं बरोबर वाटतंय. तुमचे गुण किती आहेत आतापर्यंत? किती आहेत? 4. आणि यांचे? हा, काय हातचा एक घेतला तो? 5. 4 आणि 5 असे गुण आहेत. आता बघूया. 6 मोठ्याने आवाज. 5 मोठा आवाज यांच्यापेक्षा मोठा पाहिजे. 11 फक्त सासऱ्याने तुम्हाला दिलंय वाटतं. 22 आणि हे सासरे बुवांचं मत सुनेला आणि मुलाचं मत आईला. त्यामुळे आजचा विजेता गट आहे सून गट. अभिनंदन.
आणि त्याचबरोबर ही भेटवस्तू या गटाला. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. त्या काड्यापेटीच्या काड्या आहेत ह्या अशा उचलायच्या आणि अशा टाकायच्या आणि मग त्यानंतर 1 2 3 4 दुसरी काडी न हलवता गोळा करायच्या. दोघींना 2-2 संधी मिळणार आहेत आणि 2 संधीमध्ये जास्तीत जास्त काड्या अचूक कोण बाजूला काढणार ते महत्वाचं आहे. पण एक काडी काढताना दुसऱ्या काडीला धक्का लागला की ती संधी दुसरीकडे जाणार आणि ज्यांच्या काड्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3 1. थांबा 1 हल्ली दुसरी 1 ऐका 1 2 3 4 5 6 तांदूळ निवडायची सवय दिसते. 6 थांबा या 6 बाजूला घ्या आधी. हलवलं. थांबा हो हल्ली डावा हात गेला ना. चला 3 आई दुसरा चान्स. 3 चान्स. हा एक चान्स वाढवण्यात आलेला आहे कारण पहिल्याच 6 बाजूला पडल्या होत्या. वा हल्ली हल्ली हल्ली. चला तिसरा चान्स. 3 दिले जातात. हल्ली 1 2 3 4 5 6. थांबा इथे अजून इतक्यात मोजत नाही. आई लास्ट चान्स. हल्ली आणि संधी संपलेली आहे. इकडे आहेत 1 2 3 4 5 6. इकडे किती आहेत बघूया आता. 1 नाही तर आणखीन मिळणार एक संधी. 2 3 4 5 6 नक्की बघितलं. सगळ्या जणी म्हणाल्या होत्या सून सून सून. सून राहिली बसून आणि सासूबाई गेल्या साडी नेसून. खूप छान साथ दिली सासरे बुवांनी. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुम्हाला. तर झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. उपविजेत्या ठरल्या सूनबाईंना झी मराठीकडून ही भेटवस्तू. हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई आणि सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. त्या गाड्या टाकतानाच 6 अशा ज्या काय बाजूला आल्या ना ते माझ्या मते अनेक वर्षांचं कष्ट होतं म्हणून ते पटकन बाहेर आले आणि सुखाचा हा क्षण आपण सगळ्यांनीच अनुभवला. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.